जय जिजाऊ, जय शिवराय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटलं का आपण दख्खनमध्ये आक्रमण करून अवघी दख्खन आपण जिंकून घेऊ. या उद्देशाने तो 1681-82 मध्ये दख्खनमध्ये आला. त्याला असं वाटलं शिवाजी महाराज नाही आहे इथं, एकदम बोटावर मोजण्या इतक्या दिवशी आपण स्वराज्य जिंकू असं त्याला वाटतं. परंतु त्या औरंगजेबाची जी दैना छत्रपती संभाजी महाराजांनी निवडवलेली आहे त्या संदर्भामध्ये एक समकालीन पत्र सापडलेलं आहे. दिनांक 30/7/1682 रोजीचे ते पत्र आहे. कारवारचे इंग्रज अधिकारी सुरतेच्या इंग्रज अधिकाऱ्यांना ते पत्र लिहून सांगतायत का छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाची इतकी दैना उडवली होती, त्यामुळे औरंगजेब संभाजीराजांवरती इतका चिडला होता आणि त्याने आपल्या डोक्यावरील किमांश म्हणजे मुकुट हा फेकून दिला होता आणि एक पण केलं होतं का जोपर्यंत संभाजीराजांनी युद्धामध्ये पकडत नाही किंवा त्यांना ठार मारत नाही तोपर्यंत मी किमांश आपल्या डोक्यात घालणार नाही, असला औरंगजेबाने पण केलेला होता. या गोष्टीवरनं आपल्याला समजतं का त्या तख्ते तौसवरती बसणारा औरंगजेब म्हणजे मयूरासन होतं, ते दिल्लीचं सोन्याचं सिंहासन होतं, त्यावर बसणारा औरंगजेबाची दैना संभाजी महाराजांनी आपल्या मराठ्यांनी कशी उडवली होती या एका पत्रावरनं आपल्याला कळतं. इसवी सन 1683 मध्ये औरंगजेब पुन्हा आपल्या उमरावांच्या आणि सरदारांच्या स्वाधीन दख्खन करून दिल्लीत निघून जाणार होता. त्यावेळेस त्या सरदारांनी विनंती केली का आपण असताना आमच्या इथे संभाजीराजांनी हे हाल केलेले आणि आपण जर दिल्लीत गेले तर आमची काय दैना उडेल हे आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही, म्हणून आपण दिल्लीत परत जाऊ नका अशी विनंती त्याच्या सरदारांनी औरंगजेबाला केलेली आहे. इतका दरारा संभाजीराजा निर्माण केलेला होता. औरंगजेब विषयी आपण विस्तृत व्हिडिओ बनवणारच आहोत. औरंगजेब काय होता, कसा होता त्यावर आपण बोलणारच आहोत. पण या काय उदाहरणात आपल्याला समजतंय का संभाजीराजांनी औरंगजेबाची परिस्थिती इतक्या मोठ्या राज्याचा राजा असलेला स्वतःला आलमगीर म्हणणारा, आलमगीरचा अर्थ होतो जगजेता, जग जिंकणारा औरंगजेब, त्याची अवस्था आपल्या राजांनी काय केली खूप कौतुकास्पद आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.